धनं च धर्मेक फलं यतो वै ज्ञानं स विज्ञानमनुप्रशान्तिम् गृहेषु युज्यन्ति कलेवरस्य मृत्युं न पश्यन्ति दुरन्तवीर्यम्. अर्थात ज्याच्यापासून शब्दज्ञानही प्राप्त होते व साक्षात्कारही होतो आणि ज्ञानानंतर लगेच निर्वाण रूप शांती प्राप्त होते, तेच खरे धन व धर्म हेच त्याचे फळ आहे. पण ते लोक त्या धनाचा आपल्या संसारासाठी आणि देहासाठी वापर करतात. पण अनिवार्य असा जो देहाचा मृत्यू होतो तो लक्षात घेत नाहीत. अर्थात आपल्या बुद्धी, मन आदी सर्व शक्तींचा व द्रव्यादी संपत्तीचा शारीरिक भोगांसाठीच उपयोग करतात. हे विषयांचे त्रिविध विंदान, मैथुन मांसभक्षण सुरापान, यदार्थी निवृत्तीची प्रमाण, हे मनोगत पूर्ण वेदाचे, विषयांपासून निवृत्ती, वेद विभागे हे जी द्योती, परिधरावी विषयासक्ती, हे वेदोक्ती सर्वथान घडे, वेचोनिया निजधन, करोनिया विवाह यज्ञ, सेवावे मध्य मास मैथुन, हे वेदवचन कदा न घडे. नायकोनी भगवतकथा, ज्ञानाभिमानी नाडले तत्वता, धने परमार्थ या वाहता, तोही स्वधर्मथा न लाविती धर्मी, विषयाची या कामना, सर्वस्वे वेचिता धना, तेची धर्मार्थ वेचिता जाणा, सांडिता प्राणा कवडी साठी, जया धना चेनी पांगे, हा धर्मची आलासेनी जांगे, जेवी पायाळाचेनी योगे, महानिधी वेगे आतुडे हाती, बीज येथे द्रुमफळ, चंदन तेथे परिमळ, जळाचे ठाई केवळ, नांदती सकळ रस स्वाद, देह तेथ असे कर्म, रूप तेथ वसे नाम, धन तेथ उत्तमोत्तम, सकळ धर्म सदा वसती, जेवी एकादशी व्रतयोगे, जागरी गीत नृत्य पांगे, तुष्टला देवो लागवेगे, निज भक्ता करी, तेवी धनाचिया पाठोवाठी, परमधर्मासी पडे काठी, धर्म तेथ उठाउठी, ज्ञानाची भेटी विज्ञानेसी, चंद्रास्तव वाढती कळा, जीवनास्तव जिव्हाळा, तेवी धनास्तव सोज्वळा, धर्माचा सोहळा धार्मिका घरी, धर्म तेथ शुद्ध ज्ञान, ज्ञान तेथ विज्ञान, विज्ञान तेथ समाधान, शांती संपूर्ण नांदे तेथ, एवढे फळ ज्या धनापासी, मूर्ख वेचिती विषयांसी, देह लोभे भुलली पिसी, अंगीच्या मृत्यूसी विसरले. अर्थात विवाह, मांस व मद्यसेवन हे विषयांचे त्रिविध प्रभाव आहेत. त्यांपासून निवृत्त व्हावे असाच वेदांचा अर्थ आहे. वेदातील नियमात हाच अभिप्राय व्यक्त केला आहे. विषयासक्ती धरावी असा वेदांचा आशय नाही. आपले धन खर्चून विवाह करावेत, यज्ञ करावे, स्त्री संग करावा, यथेच्छ मांस खावे, दारू प्यावी असे वेदांचे विधान मुळीच नाही. भगवत कथा न ऐकता ते लोक भ्रामक ज्ञानाच्या अभिमानाने अडचणीत पडले आहेत. परमार्थासाठी जे धन वापरायचे त्याचाही योग्य उपयोग करीत नाहीत, पण विषय भोगांसाठी सढळपणे खर्च करतात. धर्मासाठी कवडी खर्च करायची वेळ आली तर त्यांचे प्राण कंठाशी येतात. पायाळू मनुष्याच्या दृष्टीने अचानक धन मिळावे, त्याप्रमाणे धनाच्या रूपात प्रत्यक्ष धर्म त्यांच्यापाशी उपलब्ध झालेला असतो. जेथे बीज असते तेथे वृक्ष उगवतो व फळ मिळते. चंदन असेल तेथे सुगंध असतो आणि जलाच्या ठिकाणी रस असतो. जेथे देह असतो तेथे कर्म घडते, जेथे आकार असतो तेथे नामही असते. त्याचप्रमाणे धनाच्या बरोबरीने उत्तम धर्म नांदतो. एकादशी व्रताच्या वेळी जर नृत्य, गीत इत्यादींसाठी जागरण केले, अर्थात त्या कला देवाच्या प्रित्यर्थ उपयोगात आणल्या तर देव संतुष्ट होतो. त्याचप्रमाणे धनाच्या रूपाने प्रत्यक्ष देवच भक्ताजवळ आलेला असतो. धनाच्या मागोमाग परमश्रेष्ठ धर्म अवतरतो आणि जेथे धर्म असतो तेथे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे ब्रह्माचे दोन्ही प्रकारचे ज्ञान होते. चंद्र आहे म्हणून त्याच्या कला कमी जास्त होतात आणि पाणी असेल तर तहान भागते आणि तरतरी येते. त्याप्रमाणे धनामुळे सोज्वळ अशा धर्माचा सोहळा धार्मिकांच्या घरी होतो. जेथे धर्म तेथे शुद्ध ज्ञान, ज्ञान असेल तेथे विज्ञान असते. ज्ञान आणि विज्ञान
यांनीच समाधान होते व ज्ञान, विज्ञान आणि समाधान असेल तेथे पूर्ण शांती नांदते. एवढ्या मोठ्या फळाची प्राप्ती ज्या धनामुळे होऊ शकते, ते धन मूर्ख लोक देहभोगांसाठी वापरतात. पण देहाच्या लोभाने ते भ्रांत होतात आणि मृत्यूला विसरतात. यत्घ्राणभक्षो विहितः सुराया स्थता पशोरालभनं न हिंसा एव व्ययाय परजया नरत्या इमं विशुद्धं न विदु स्वधर्मम्. अर्थात कारण वेदांना मद्याचा वासच घेणे विहित आहे, प्राशन विहित नाही. पशुचे आलभन विहित आहे, हिंसा नाही. प्रजा उत्पन्न करण्यासाठी स्त्री संघ विहित आहे, उत्कट देहसुखासाठी नाही. हे स्वधर्माचे रहस्य हे लोक जाणत नाहीत. जळते घरी ठेवा ठेवणे, मरत्या देहा सुरवाड करणे, तो नागवला वेदू म्हणे, ते वेदांचे बोलणे नायके कोणी, उपजलेने दिवस दिवसे, देहाते काळू ग्रासी तसे, हे नीच नवे मरण कैसे, देह लोभवशे विसरले, ज्याचे त्या देखता कैसा, काळू केळी बाळवयसा, मग तारुण्याची दशा, मुरडुनी घसा ग्रासी काळ, गिळोनिया तारुण्यपण, आणि वार्धक्ये कंपायमान, ऐसे काळाचे विंदान, दुर्धर पूर्ण ब्रह्मादिका, जयाचेनी चपेट खाते, मरण आणि अमरांते, मा मूर्ख तेथे जीविताते, अक्षय चित्ते दृढ मानिती, मुळी देहची तव अनित्य, मग तेथीचे भोग काय शाश्वत, परिधन वेचुनी विषयार्थ, भुलले जाणा भ्रांत स्त्री लोभे, ऐसे नश्वर भोग जगी, ते भोगावया रिघावे स्वर्गी, तदर्थ प्रवर्तती यागी, लागवेगी भोगेच्छा, सुख भोगावया वेगी, पतंगू जेवी उडी खाली आगी, देवी इहामूत्र भोगी, पतना लागे पावती, स्त्री आमिष मद्यपान, हे वेदोक्त भोग जाण, तेथ केवी खडे पतन, ते वेदविधान नेणती मूर्ख. वेदविहित कर्माचरण, तेथ सर्वथा नवे पतन, जेथ चुके वेदविधान, तेथे पावे पतन सज्ञान, वेदींच्या अर्थ वादासरीषा, मनी बांधुनी भोगाशा, यज्ञमिषे पशुहिंसा, भोगलिप्सा करू धावती, वेदे बोलिले आलभन, त्या नाव म्हणती पशुहनन, हे सकाम मानिती विधान, निष्कामा हनन कदा न घडे, निष्कामासी याग यजन, स्वधर्मार्थ करावे यज्ञ, तेथ पशुचे आलभन, सर्वथा हनन करू नये. अर्थात जळत्या घरात मौल्यवान वस्तू ठेवणे किंवा जो देह मर्त्य आहे त्याचे चोचले करून त्याला जपणे, हे जो करतो तो नष्टच होतो, असे वेद म्हणतात. पण वेदांचे बोलणे ऐकते कोण? जन्मापासून क्षणोक्षणी काळ हा देहाचा नाश करीत असतो, पण लोक हे नित्य घडणारे मरण सुद्धा कसे विसरतात? अहो, पाहता पाहता काळ बाल्यावस्थेला गिळतो, मग तारुण्याचीही मान मुरगळतो व त्याला खाऊन टाकतो. म्हातारपणीही शरीर थरथर कापू लागते आणि शेवटी मरण येते. ही काळाची करणी ब्रह्मदेवालाही आवरता येत नाही. ज्याने एक चापटी मारताच अमर अशा देवांनाही मरण येते, त्या मृत्यूला विसरून हे मूर्ख लोक आपल्या जीविताला अक्षय मानतात. आधी देहच शाश्वत नाही, मग त्यातील भोग कसे टिकाऊ असणार? तरी पण स्त्री लोभाने व अन्य वासनेने मूढ झालेले हे लोक त्यासाठीच द्रव्य वेचतात. जसे या जगातील भोग नाशिवंत असतात, तसेच स्वर्गातील भोगही नाशिवंतच असतात. तरीही स्वर्गात जायला मिळावे म्हणून हे भोगवादी लोक यज्ञ करतात. पतंग ज्याप्रमाणे आगीत उडी घालतो, त्याप्रमाणे हे लोक इहपर सुखाच्या आशेने आपला नाश करून घेतात. हे लोक असे समजतात की स्त्री, मांस व मद्यपान यांना वेदांनी संमती दिली आहे, मग त्यामुळे आमचे पतन कसे होणार? पण वेदांची आज्ञा कशी आहे ते त्यांना खरे कळालेलेच नाही. वेदविहित कर्म केले तर अधपात केव्हाही होणार नाही. पण जेथे वेदांच्या आज्ञेचा अर्थ चुकीचा लावतात, तेथे वेद जाणणारेही पतन पावतात. ते वेदातील सवलत देण्याची मनोभूमिका विसरून मनात भोग लालसा धरून पशूंची हिंसा करतात. वेदाने आलभन सांगितले आहे, त्यालाच हे हनन समजतात.
आणि वेद हनन करायला सांगतो असे विधान सकाम पुरुषच करतात. पण ज्यांची जीभ चटावलेली नाही ते पशुहिंसा करीत नाहीत. यज्ञ करणे हा स्वधर्म आहे. म्हणूनच निष्काम पुरुष यज्ञाचे आचरण करतात व त्या पशुला प्रतिकात्मक रीतीने देवांना अर्पण करतात. ठार मारत नाहीत. निष्काम पुरुषाने यज्ञातही हिंसा करू नये. ये त्वनेवं विदो सन्तः स्तप्ता सदभिमानिनः पशून् द्रुह्यन्ति विस्रवतः प्रेत्य खादन्ति ते च तान्. अर्थात, पण जो हा धर्म जाणत नाहीत ते अभिमानी व हट्टी लोक आमचेच खरे आहे असे मानतात आणि निशंकपणे आपले मनोरथ ह्याच कर्माने सिद्ध होतील असा विश्वास धरून ज्या पशूंना ठार मारतात तेच पशु परलोकी या माणसांना खातात. पशुचे करू नये हनन, देवतोद्देशे अंगस्पर्शन, या नावबोलीचे आलोभन, हे यज्ञाचरण निष्काम. हरिश्चंद्राच्या यागी शून शेप पशुप्रसंगी, तेणे खावो लागोने दिता अंगी, वेदोक्त प्रयोगी यज्ञसिद्धी केली. वेदोक्त मंत्र भागार्थ, देवा करवी करुनी समस्त, आपण झाला निर्मुक्त, हा ऋग्वेदार्थ ब्राह्मणी. या परी पशु खात यज्ञी न लगे निश्चित, तो हरिश्चंद्र यागार्थ पशुखात निवारी. तेथ मीमांसकांचे मत, देवतोद्देशे जो पशुखात, या नाव आलभन म्हणत स्वर्गफलार्थ आवश्यक. केवळ मांस भक्षणार्थ जे करीती पशुखात, हिंसा दोष तेथे प्राप्त, ऐसे बोलती मीमांसक. देवतोद्देशे पशूंचा घात, तेणे स्वर्गभोग होय प्राप्त. तोही भोगक्षये क्षयात जात, तेणे हिंसा प्राप्त याज्ञिका. याग करिता सौत्रामणी, पुरोडाश घ्यावा अवघ्राणी. परिप्रवर्तावे सुरापानी, हे वेदविधानी असेना. एवं जेथे पशुहनन, ते कर्म सदोषपूर्ण, या लागी तेथ अधपतन. बोलिले जाण याज्ञिकांसी, वेदे विहिले पाणीग्रहण, जे प्रजार्थ स्वदारागमन, परिरत्यर्थ नित्यमैथुन, हे वेदाज्ञा जाण असेना. मध्यमास मैथुन प्रसंग, स्वइच्छा न करावया भोग, वेदे त्योतीला विवाह याग, भोगी त्याग नियमार्थ. नेणोनी ऐसिया शुद्ध कर्मा, यागमिशे अधर्मा. प्रवर्तोनी काम्य कर्म्या, भोग संभ्रम भोगिती मूर्ख. नेणोनी शुद्ध वेदविधानाते, अतिगर्वाचेनी उद्धते. आपण या मानुनी ज्ञाते, अविधी पशुते घातू करीती. केवळ अभिचारमते, पावनी सकळ भोगांते, ऐशिया मानुनी विश्वासाते, स्वेच्छा पशुते घात करीती. अर्थात तेथे पशुची हत्या करू नये. देवतेला अर्पण करण्याच्या उद्देशाने त्याच्या अंकाला स्पर्श करणे म्हणजेच आलभन होय. त्यालाच निष्काम यज्ञ म्हणतात. हरिश्चंद्राच्या यज्ञात शूनशेपाला पशु म्हणून नियुक्त केले होते, पण त्या यज्ञाची सिद्धी शूनशेपाला शस्त्राचा घाव न घालता केली गेली. वेदोक्त मंत्रांनी शूनशेपाने सर्व देवतांना त्यांचे भाग अर्पण करून तो स्वतः मुक्त झाला. हा वेदाचा अर्थ ऋग्वेद ब्राह्मणात आहे. याप्रमाणे यज्ञात पशुखात करावा लागत नाही, हा निर्णय निघतो. शूनशेपाने हरिश्चंद्राच्या यज्ञात पशुघात टाळला आहे. मीमांसक असे म्हणतात की यज्ञात केलेला पशुघात यालाच आलभन असे नाव आहे व स्वर्गसुखासाठी ती हिंसा आवश्यक आहे. यज्ञ न करता केवळ मांस खाण्यासाठी जे प्राण्यांना मारतात त्यांनाच हिंसा दोष लागतो. पण देवतांसाठी का होईना प्रत्यक्ष पशूंचा घात केला तर मिळणारे स्वर्गसुखही कायम नसते. यज्ञकर्त्याला हिंसेचा दोष मात्र कायम लागतो. सौत्रामणी यज्ञातही पुरोडाशाचा वास घ्यावा असे विधान केले आहे. मद्यपान करावे असे विधान नाही. त्याचप्रमाणे याज्ञिकांच्या हातून
यज्ञकर्मात जर पशुहिंसा झाली तर ते कर्म वेदांनी सदोष मानले आहे व ते अधपातास कारण होते. वेदाने विवाहाचे विधान केले आहे. त्यातही वंश सातत्य राहावे त्यासाठी प्रजा उत्पन्न व्हावी म्हणून विशिष्ट मर्यादेत स्त्री संग करावा असे विधान केले आहे. मन मानेल तितका नित्य स्त्री संग करावा अशी आज्ञा नाही. अर्थात मांस, मद्यसेवन व स्त्रीसंग स्वेच्छेने करू नये हा नियम त्यागमय भोग घडावा त्यासाठी यज्ञ आणि विवाह यांच्या माध्यमातून वेदाने सांगितला आहे. पण मूर्ख भोगलोलूप लोक शुद्ध कर्म काय ते न जाणता यज्ञाच्या निमित्ताने अधर्म करावयास उद्युक्त होतात आणि त्याची वाईट फळे भोगतात. ते लोक खरी वेदज्ञान न जाणता गर्वाने उद्धट होतात, स्वतःला मोठे ज्ञानी समजतात आणि पशूंची हिंसा करतात व केवळ जारण मारण आदी कर्मांनी सर्व भोग प्राप्त होतात असे समजतात.